पाहत आहोत की या ठिकाणी पालखीचं स्वागत आहे. पालखीचं स्वागत पायघड्या घालून पालखीचं स्वागत केले जात आहे. पायघड्या टाकल्या जातात आणि ह्या पायघड्या टाकल्यानंतर ही जी पालखी आहे ही पालखी आता या ठिकाणी काटेवाडी गावामध्ये आपण पाहतो की काटेवाडी गावामध्ये पालखी आलेली आहे आणि काटेवाडी गावामध्ये पायघड्या आहे ते पायघड्या घालून परीट समाज आहे. हा परीट समाज पायघड्या घालून पालखीचं स्वागत करत आहे. आपण पाहतोय की पाठीमागे पालखी आहे आणि ती पालखी आता काटेवाडीच्या पालखी तळाकडे येत आहे. पायघड्या घालण्याची परंपरा ही 3 पिढ्यांची ही परंपरा आहे. 3 पिढ्या हे जे परीट समाज आहे या परीट समाजाकडून या जे पायघड्या आहेत ते पायघडे घातले जातात. महाराज यांची पालखी आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडी गावामध्ये आलेली आहे. काटेवाडी गावामध्ये अतिशय जल्लोषात या पालखीचं स्वागत आहे ते काटेवाडीकरांकडून या ठिकाणी करण्यात आलेले. आपण पाहतो की जगद्गुरु संत तुकोबा महाराज पालखी विश्राम काटेवाडी या ठिकाणी आता पालखी आलेली आहे आणि याच ठिकाणी पालखी आहे ते काटेवाडीकरांना दर्शनासाठी या ठिकाणी पालखी ठेवली जाणार आहे. हे भक्तिमय वातावरण आहे. भक्तिमय वातावरण काटेवाडी गावामध्ये आपण झालेले या ठिकाणी पाहत आहेत. काटेवाडी गावामध्ये आता पालखी आहे ते पालखीला आणि आता ही पाहतो आपण पालखी तळावर जे आहे ते पालखी तळामध्ये पालखी जात आहे आणि याच ठिकाणी ही पालखी आहे ती दर्शनासाठी भाविकांना ठेवली जाणार आहे. पालखी काटेवाडीमध्ये आलेले माझ्याकडे काही काटेवाडी करायचं. आज पालखी तुमच्या काटेवाडीमध्ये गावामध्ये आलेली आहे, कसं वाटतंय? खूप छान वाटतं, एकदम आनंद वाटतोय. पण आमचे दादा नसल्यामुळे त्याचं फार उणीव जाणवत आहे. दादा नाही ते इतके एकदम जीवाला असं दुःख होतंय. दादा असते तर अजून फार उत्साह वाढला असता. अतिशय आनंद झाला, खूप आनंद झालेला आहे आम्हाला. असा सोहळा कुठंच पाहायला मिळत नाही. कसं वाटतंय पालखी? छान वाटतंय, कधी दर्शन होईल असं झालंय आमचं तुकाराम. कसं वाटतंय पालखी गावात आली तुमच्या? छान वाटतंय, फक्त दादांची उणीव वाटते. काय वाटतंय, कशी वाटते छान पालखी? वाटते पालखी गावात आले, फक्त दादांची उणीव वाटते आम्हाला. काय कशी वाटते पालखी गावात आली? छान वाटतंय. भावना आनंद झालाय, आनंद झालाय. दादांची कमतरता भासते. आनंद आहे. आज या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आपले अजितदादा आपल्यामध्ये नाहीयेत का? काय कसं पाहता या गोष्टीकडे? तेवढीच उणीव झाली आहे. दादा पाहिजे होते आणि त्यामुळं एवढाच फक्त उत्साह या वर्षात आम्हाला उत्सव मिळतोय. आम्ही याच्या अगोदर सण सुद्धा साजरा केला नाही. हीच आमचा उत्सव आहे. दादा पाहिजेत.